नमस्कार. क्रिकेटचा महासंग्राममध्ये आपलं स्वागत. लोणीकंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ संघाने प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघावर 16 धावांनी विजय मिळवलाय. या सामन्यात श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 4 बाद 81 धावा केल्या, तर प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघाने 10 षटकात 7 बाद 65 धावा केल्या. यामध्ये अमित तापकीरची 43 धावांची झुंज अपयशी ठरली. श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ संघाने हवेली हंटर्स संघाचा विजयरथ रोखला असून त्याचा पहिला पराभव करण्याचा मानही मिळवला. तर आनंद चव्हाण या खेळाडूने श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ या संघाकडून खेळताना 20 चेंडूत 21 धावा आणि 2 षटकात 16 धावा देत एक बळीही मिळविला, तर त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये तुला सगळ्यात जास्त विश्वास कोणत्या खेळाडूवर? मला सगळ्या मी सोडून माझ्या सगळ्या प्लेअरवर मला कॉन्फिडन्स आहे. आमचा प्लेअर काही कुठल्याही गोष्टीवर लास्ट पॉईंटला काही नाही शकतो. एक तुला सगळी असा एक मी पाहतो की रत्नश्री दाभाडे संघाचे मालक आहे आणि त्याचबरोबर खेळाडू सुद्धा आहे, तर त्यांचं प्रेशर टीमवरती किती असतं? ऍक्च्युली त्यांचं प्रेशर टीमवर काहीच नसतं. ते एवढं त्यांचं एकच म्हणणे फक्त मॅच जिंका मॅच जिंका मॅच जिंका. आज हा सामना खेळत असताना आज तुम्ही पाहत असतो की कंडिशन होती की अमित तापकीर एका बाजूने फलंदाजी करत होता, परंतु अमित तापकीरला सुद्धा सामना जिंकून देता आला नाही, तर त्यासाठी तू काय योजना आखल्या होत्या? आपलं आम्ही तापकीर जेव्हा खेळत होतो सुपर बॅटिंग पॉवर प्ले घेते त्याची एक ओव्हर राहिली होती. आज सूरजला पहिली ओव्हर संपून त्याची एक ओव्हर मी सिलेक्ट केली होती, कारण की माहिती होती शेवटपर्यंत सामने येणार आहे आणि मी एक पार्टनर बॉलर आहे. तर बॉलर फक्त एवढं सांगितलं माझ्यासाठी फक्त 20 रन सोडा, बाकीचे मी करतो आणि चांगली बोलणार तयारी सुरू. मला माझा पुढचा प्रश्न. तर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रकाश शेठ शिरूर लायन्स संघाचा संतोष हरगुडे पुरंदर ईगल्स संघावर 2 धावांनी निसटता विजय झालाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना प्रकाश शेठ शिरूर लायन्स संघाने 10 षटकात 5 बाद 78 धावा केल्या. 78 धावा करण्यासाठी मैदानात उतरलेला संतोष हरगुडे पुरंदर ईगल्स संघ फक्त 9 बाद 65 धावा करू शकला, तर सतीश गावडे या खेळाडूने प्रकाश शेठ थरीवाला शिरूर लायन्स संघाकडून खेळताना 27 चेंडूत 31 धावा केल्या. त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धा मोठी आहे, अपेक्षा पण जास्त हे मान्य करतो, पण थोडासा भरोसा कुठेतरी कमी पडतोय. मालकांचा म्हणा किंवा संघ व्यवस्थापकांचा म्हणा, त्याच्यामुळे थोडा आमचा पण कॉन्फिडन्स खेळायला थोडा दूर राहतो. आज हा सामना जरी तुम्ही जिंकला असला तरी मैदानामध्ये खेळताना ज्यावेळेस तुमचा संघ बॅलन्स टीम तर कागदावरती दिसत होती, परंतु मैदानामध्ये आम्हाला तो बॅलन्स बघायला मिळाला. मला थोडा उशीर झाल्यामुळं मला त्या दिवस डायरेक्ट हात झाल्यामुळे मला काही कळलंच नाही कोण बॉल आणि कोण बॅट्समन. पण आज ठरवलं होतं त्या गाडीतच चर्चा झाली तर दोघांनीच खेळायचं. आतापर्यंत सगळे खेळले, आपण हारलो, बघूया आम्ही दोघं खेळलो, आज जिंकलो, बघू पुढचा सामना आहे. नक्कीच एक सामना जिंकून तुम्ही या स्पर्धेतून एक शानदारपणे एक्झिट घ्याल अशा आमच्या तुम्हाला सगळ्यांना. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात विशाल बानेकर पीसीएमसी पॅन्थर्स संघाचा श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ संघावर 2 धावांनी विजय झालाय. या सामन्यात विशाल बानेकर पीसीएमसी पॅन्थर्स संघाने 10 षटकात 7 बाद 82 धावा केल्या. 82 धावांचा पाठलाग करताना श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्सने सुरुवात चांगली केली, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना 2 धावांची गरज असताना ऋषिकेश वैद्य याने षटकार किंग विजय बालघरे याला निर्धाव चेंडू टाकला आणि श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्स मावळ संघाचा पराभव झाला. या सामन्यात ऋषी वैद्य या खेळाडूने विशाल बानेकर पीसीएमसी पॅन्थर्स संघाकडून खेळताना 2 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. ऋषी वैद्य याला उत्तम कामगिरी केल्यामुळे संघमालक विशाल बानेकर यांनी वैयक्तिक 5,000 रुपये बक्षीस दिले.
क्रुशियल मोमेंट जिंकले तेव्हा आनंद होतो की आपला काहीतरी आपण जे आपल्याकडे कला आहे त्याचा फायदा आपल्या टीमला होतो, आनंद होतो. आम्हाला फलंदाजी करताना बघायचं होतं, परंतु गोलंदाजी करताना मॅन ऑफ द मॅच कसं शक्य झालं? हे विशूमुळे, कारण विशूने सांगितलं त्यांना की मी गोलंदाजी करतो, त्यांना माहित नव्हतं मी बॉलिंग करतो. ते बॅटिंग तर मी करतो पण खूप वर्षानंतर आता मी खरी गोलंदाजी करतोय, कारण SP मध्ये मला गोलंदाजी करावी लागतच नाही. पण आता इकडे यायचं होतं तेव्हा थोडीशी लेग ब्रेकचा प्रॅक्टिस केली होती, त्याचा फायदा झाला. या मैदानामध्ये नक्कीच इतर गोलंदाजांना तू काय समजेल देशील? आणि चेंडू असा आहे की तुम्ही जेवढे हळू टाकाल तेवढं मारणं खूप कठीण आहे, त्यामुळे तुम्ही फक्त हलक्या हाताने टाकले तर फायदाच होईल. मला वाटतं खूप चांगला मंत्र दिलेला आहे, इतर संघांना सुद्धा फायदेशीर ठरेल. आणि आज झालेल्या शेवटच्या सामन्यात संतोष भाऊ जगताप दौंड स्मॅशर्स संघाने संतोष हरगुडे पुरंदर ईगल्स संघावर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात संतोष भाऊ जगताप दौंड स्मॅशर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 90 धावा केल्या. 90 धावा या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली संतोष हरगुडे पुरंदर ईगल्स टीम 10 षटकात 6 बाद 83 धावांपर्यंत मजल मारू शकली. संतोष हरगुडे पुरंदर ईगल्स संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. नो ओम पॉल या खेळाडूने संतोष भाऊ जगताप दौंड स्मॅशर्स या संघाकडून खेळताना 24 चेंडूत 30 धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. संघनायकाने असं काही सांगितलं होतं की तुला की आज? हो, सांगितलं होतं फ्री बॅटिंग मागच्या सामन्यांमध्ये आणि आजच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना तुला काय वाटतं? बॅटिंग करताना मी तर विचार करतच नाही पहिली गोष्ट, पण आज मला टीमसाठी करायचं परफॉर्मन्स द्यायचं होतं. कोणता गोलंदाज तुला सोपा वाटला होता? मी तसा विचार करतच नाही, सगळे सोपे. नऊ पॉल नक्कीच ही जी BTPL 2016ची जी स्पर्धा आहे, आमचे मित्र अप्पा यांनी जी आयोजित केली आहे ती अतिशय उत्तम प्रकारची आणि म्हणजे सगळ्यात चांगली पुणे जिल्ह्यातली स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी जे माझ्या दौंडच्या क्रिकेट प्लेअरनी जे हे केलं प्रदर्शन केलं ते अतिशय उत्तम आहे. काही म्हणजे हे झालेलं आहे, पराभव स्वीकारण्यात आलेला आहे, परंतु मी कुठल्याही प्लेअरवर कुठलं बोदरेशन किंवा काही न देता त्यांना एकदम खुल्या मनाने खेळायला सांगितलेलं आहे. आणि पुढच्या उद्याच्या मॅचमध्ये आम्ही 100+ रन करणार, म्हणजे 100%. आता खरं जर पाहिलं तर इथं कोण हरलं कोण जिंकलं कशी क्रिकेट जिंकलंय, आणि ते जिंकलं फक्त आपण. कारण की एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी भव्य स्पर्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात या स्पर्धेचं नाव असतं, म्हणजे तिथं 100% ग्रामीण भागात आपण माध्यमातून क्रिकेट जिंकले. हरणं जिंकणं हा खेळाचा निसर्ग बाकी, परंतु जरी आमचे खेळाडू थोडे अनुभवी असतील तरी पुढच्या संधी ज्या ज्या वेळेस येईल त्याच्या वेळेस थोडासा दबदबा निश्चित या ठिकाणी PTPL मध्ये असेल ते निश्चित आणि एकतर संघावर करताना आपण एकटा हायस्ट करतो, त्यामुळं संघ कधी आणि पुढे लागायचा हे 100% पुढच्या वेळी निश्चित विचार करू आणि पुढच्या वेळी 100% हरण्याचा अजिबात आनंद दुःख नाही, उलट खेळण्याचा आनंद आहे. आणि आमच्या पुरंदरच्या खेळाडूंनी निश्चितच मुराबाजीसाठी त्या ठिकाणी खेळलं, पण लढताना 100% पुरंदरच्या मातीतली मुले त्यांना फक्त योग्य फाउंडेशन मिळलं की निश्चित तरुण खेळाडू चांगले घडतील अशी अपेक्षा आहे. आणि पुरंदर संघाला पुढील काळामध्ये चांगलं यश येऊ हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा आपल्यासारखे दैदिप्यमान समालोचक या ठिकाणी मिळते आणि खऱ्या स्पर्धेची शोभा वाढवली. काल दादांनी सुद्धा तुमचं अभिनंदन केलं. या सामन्यावेळी चेतन कंद इयत्ता 7वी तर निखिल हरगुडे इयत्ता 12वीचे विद्यार्थी आणि त्यांच्यासह अनेक क्रिकेट रसिकही उपस्थित होते. या सामन्यासाठी राज सायलू, गजानन पाटील, अमर साठे, प्रदीप भारद्वाज यांनी पंच म्हणून काम पाहिले.
पुणे जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग अर्थात PTPL स्पर्धेसाठी 23 तारखेला सेमीफायनलचे दावेदार ठरतील. C24 ताससाठी प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, पुणे. क्रिकेटचा महासंग्राममध्ये तुर्तास इथेच थांबूयात. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.